विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 87, चॅप्टर नंबर 4, फायनान्शियल प्लॅनिंग, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, पार्ट 1, प्रॅक्टिस सेट 4.1चा आपण अभ्यास केला. त्याच्यापूर्वी आपण GST बद्दल बरीचशी माहिती घेतली. आता आपल्याला व्यापारामध्ये असणारी जी GSTची साखळी आहे, GST ट्रेडिंग सेल 4.2चा अभ्यास करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्येच महत्त्वाची माहिती म्हणजे GST इन ट्रेडिंग सेल, व्यापार चक्र जे आहे त्या व्यापार चक्रामध्ये GST. तर सायकल कसे आहे, चेन कसे आहे ते आपल्याला बघायचं. तर पान नंबर 87वर आपल्याला ती दाखवलेली आहे. मॅन्युफॅक्चरर म्हणजे जो मॅन्युफॅक्चर करतोय माल किंवा निर्माता आहे मालाचा, वस्तूचा, त्याच्यापासून तो होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर, जे होलसेल विक्रेता असतात किंवा डिस्ट्रीब्युटर असतात म्हणजे वितरित करणारे असतात. त्यानंतर रिटेलर मीन्स किरकोळ विक्रेते असतात. आणि त्यानंतर मग कंझ्युमर मीन्स ग्राहक, सर्वसामान्य लोक जे माल खरेदी करतात. म्हणजे अशा पद्धतीनं मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर. त्यामध्ये विद स्टेट हे आपलं फक्त राज्यापुरतंच चाललेलं आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरर, त्यानंतर होलसेलर और डिस्ट्रीब्युटर, त्यानंतर रिटेलर आणि त्यानंतर मग कंझ्युमर. तर अशा पद्धतीनं एक साखळी असते. आता त्या साखळीमध्ये लेट अस लर्न थ्रू एन एक्झाम्पल हाऊ GST इज चार्जड. आपल्याला एक उदाहरण बघायचं आहे की त्या उदाहरणाद्वारे GST कशा पद्धतीनं चार्ज केला जातो. अँड पेड टू द गव्हर्नमेंट ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग. आणि मग सरकारला प्रत्येक स्टेजला व्यापाराच्या तो कसा पे केला जातो, कशा पद्धतीनं पेड केला जातो हे आपल्याला बघायचं. आता त्याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला बघायचं आहे. सपोज मॅन्युफॅक्चरर ऑफ ए वॉच हॅज सोल्ड 1 वॉच फॉर. समजा एखादा मॅन्युफॅक्चरर आहे आणि तो घड्याळ विकतोय. एक घड्याळ त्याला विकायचं आहे. तो पहिल्यांदा कोणाला विकणार आहे? होलसेलर. और ₹200 इन्क्लुडिंग प्रॉफिट टू द होलसेलर. त्याने काय केलं, ते घड्याळ ₹200 प्रॉफिटसह होलसेलरला विकलं. होलसेलर सोल्ड दॅट वॉच फॉर ₹300 टू द रिटेलर. होलसेलरनं काय केलं, ते घड्याळ रिटेलरला विकलं. पण ते किती रुपयाला? ₹300 विकलं. रिटेलर सोल्ड इट टू द कंझ्युमर फॉर ₹400. मग त्या रिटेलरनं, किरकोळ विक्रेत्यानं ग्राहकाला ₹400 ते घड्याळ विकलं. रेट ऑफ GST चार्ज ॲट एव्हरी स्टेज इज 12%. प्रत्येक स्टेजला 12% GST आकारला जाईल. देन हाऊ इच ट्रेडर पे GST. मग प्रत्येक ट्रेडरनं, व्यापाऱ्यानं GST किती पे केला? अँड टेक्स इज इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स ITC. इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स ITC हा शब्द महत्त्वाचा आहे, पुढे आपल्याला तो वापरायचा आहे. ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रान्झॅक्शन इज शोन इन द फॉलोइंग फ्लो चार्ट. ऑब्झर्व अँड स्टडी इट. खाली एक फ्लो चार्ट दिला आहे. त्या फ्लो चार्टचं काय करा, अभ्यास करा, ऑब्झर्व करा आणि तो अभ्यासा. आता एक्सप्लेनेशन दिलं जातं आहे कशा पद्धतीने बघा. हिअर 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन टूक प्लेस. इथं 3 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, व्यवहार झालेले आहेत, आर्थिक व्यवहार. 3 आर्थिक व्यवहार झाले आहेत. कसे कसे? मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर आणि रिटेलर टू कंझ्युमर. असे 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. टिल द वॉच फ्रॉम मॅन्युफॅक्चरर रिचेस टू द कस्टमर. कस्टमरपर्यंत घड्याळ मॅन्युफॅक्चररपासून जाण्यासाठी 3 आर्थिक ट्रान्झॅक्शन्स, आर्थिक उलाढाल झालेले आहे. हाऊ द टॅक्स आर चार्जड. कशा पद्धतीने टॅक्स चार्ज केला जातो? कलेक्टेड अँड पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट ॲट ईच स्टेज इज शोन बिलो. आणि जो GST चार्ज केला जाणार आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार आहे आणि त्याला आपण CGST म्हणतो. आणि स्टेट गव्हर्नमेंटला जाणार आहे त्याला आपण
SGST म्हणतो. The statement of taxes paid is given in the table thereafter. CGST, SGST. CGST 24, SGST 24, टोटल GST 48. आता तो कसा आकारला जातोय बघा. मॅन्युफॅक्चररनं ते घड्याळ 200 रुपयाला विकलं कोणाला? होलसेलरला. त्याच्यावर 12% GST म्हणजे 24 रुपये. 24 रुपये GST पेड केला मॅन्युफॅक्चरर टू होलसेलरमध्ये. आता होलसेलर टू रिटेलर 12% 300 रुपीचा 36 मीन्स 48 मायनस 36 12 रुपीज. म्हणजे होलसेलर हा 12 रुपये GST भरणार आणि मॅन्युफॅक्चरर हा 24 रुपये GST भरणार. ओके. त्यानंतर होलसेलर रिटेलर टू कस्टमर. रिटेलरनं काय केलं? 400 रुपयाला घड्याळ विकले आणि 12% त्याच्यावर GST मीन्स 48 रुपीज. 48 रुपीज टोटल GST. म्हणजे अशा पद्धतीनं टोटल GST आहे 48. पण पहिल्या टप्प्याला 24 रुपये भरले, दुसऱ्या टप्प्याला अशा पद्धतीनं 12 रुपये 36 रुपये भरलेले आहेत. त्यातले त्याला ते 24 वजा करून 12 रुपये पेड झाले पुढं. तर अशा पद्धतीनं 48 रुपीज GST टोटल भरला गेला. 24 रुपये केंद्र सरकारला गेले, 24 रुपये राज्य सरकारला. Here all the three financial transactions took place in one state. Therefore, 3 tax invoices were generated as follows. Each tax invoice shows the brief computation of GST. GST in tax invoice 1, price of was rupees 200, CGST 6% 12 rupees, SGST 6% 12 rupees, total 224. म्हणजे त्या घड्याळाची किंमत 224 रुपये झाली. 200 रुपयाचं घड्याळ, 24 रुपये GST. टॅक्स इनवॉइस ऑफ मॅन्युफॅक्चरर मीन्स B2B. आता GST इन टॅक्स इनवॉइस सेकंड, प्राइस ऑफ वॉज 300, CGST 6% 18, SGST 6% 18, टोटल 336. GST इन टॅक्स इनवॉइस थर्ड, प्राइस ऑफ वॉज 400, CGST 6% 24 rupees, SGST 6% 24 rupees, टोटल 448. म्हणजे 400 रुपयाला विकलेलं घड्याळ प्लस त्याच्यामध्ये GST 48. तर अशा पद्धतीनं एक साखळी असते व्यापारामध्ये आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं GST आकारला जातो प्रत्येक व्यवहाराच्या वेळेस हे थोडक्यात दिलेलं आहे आपल्याला. ट्रेडिंग बिटवीन GSTI अँड होल्डर्स इज नोन एज बिझनेस टू बिझनेस. GSTI होल्डर जे असतात ज्याच्याकडे GSTI नंबर असतो त्यांच्यामध्ये जो व्यवहार होतो बिझनेस टू बिझनेस त्याला म्हणायचं व्यापार होतो. इन शॉर्ट B2B. ट्रेडिंग बिटवीन GSTI होल्डर अँड कंझ्युमर म्हणजे GSTI होल्डर ज्याच्याकडे GST नंबर आहे आणि कंझ्युमर म्हणजे ग्राहक त्याला म्हणायचं B2 बिझनेस टू कंझ्युमर. इन शॉर्ट B2C. म्हणजे बिझनेस टू बिझनेस, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर B2B, होलसेलर टू रिटेलर B2B अँड रिटेलर टू कंझ्युमर. कारण का कंझ्युमरकडे GSTI नंबर नसतो आणि म्हणून B2C. दिस इज द लास्ट लिंक इन द ट्रेडिंग. म्हणजे कुठल्याही व्यापारामधली व्यापार साखळीमधली शेवटची जी लिंक असते ती B2C. Bifurcation of taxes paid to the government by the traders at each stage. By the manufacturer, CGST 12 rupees, SGST 12 rupees, total GST paid 24 rupees. By the wholesaler, 6 rupees CGST, 6 rupees SGST, total rupees 12. By the retailer, 6 rupees CGST, SGST 6 rupees, total 12. अशा पद्धतीनं टोटल CGST 24 rupees and SGST 24 rupees. Total GST paid by government 48 rupees. आता एक थोडक्यात सूचना नोट. Observe that at every stage a trader has paid GST after subtracting the tax he paid at the time of purchase from the tax he collected at the time of sale.
ॲट द एंड कस्टमर पेड ₹448 फॉर द वॉच. त्या घड्याळासाठी कस्टमरला ₹448 मोजावे लागले. सो द टोटल टॅक्स पेड बाय द ट्रेडर्स वॉज इनडायरेक्टली पेड बाय द कस्टमर. म्हणजे जो काही व्यापारी इनडायरेक्टली जे टॅक्स भरतात, GST भरतात, तो सगळा कस्टमरकडूनच आकारला जातो आहे, म्हणजे कस्टमरकडूनच उकळला जातो आहे. सो GST इज अ टाईप ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. अप्रत्यक्ष कर पद्धतीचा आहे GST म्हणजे. In this case, the wholesaler and retailer used their input tax as credit and got back all the GST paid by them. What is the input tax credit? ITC म्हणजे काय आहे थोडक्यात? GST is levied and collected at every stage of trading from manufacturer to consumer. GST हा आकारला जातोय प्रत्येक व्यापाराच्या प्रत्येक स्टेजमध्ये. When trader pays GST at the time of purchase, it is called input tax. म्हणजे when trader pays GST, जे व्यापारी जेव्हा GST भरतो at the time of purchase, तो काय खरेदी करत असतो वस्तू, it is called input tax. त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. अँड ही कलेक्ट GST ॲट द टाईम ऑफ सेल. आणि तो जेव्हा विकत असतो आणि विकत असताना ग्राहकाकडून जो GST तो घेत असतो त्याला म्हणायचा आउटपुट टॅक्स. म्हणजे मॅन्युफॅक्चररकडून एखादा व्यापारी वस्तू घेतो त्यावेळेस त्याला GST भरावा लागतो, तो आहे इनपुट टॅक्स. आणि जो तो वस्तू ग्राहकाला विकत असताना तो ग्राहकाकडून GST घेतो त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. जे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स ह्या दोन डेफिनेशन्स महत्त्वाच्या आहेत. At the time of paying GST to the government, a trader deducts the input tax from the output tax. At the time of paying GST to गव्हर्नमेंटला जेव्हा GST पे केला जातो व्यापाऱ्याकडून, त्यावेळेस तो काय करतो? डिडक्ट द इनपुट टॅक्स फ्रॉम द आउटपुट टॅक्स. म्हणजे आउटपुट टॅक्समधून तो काय करतो? इनपुट टॅक्स काय करत असतो? मायनस करत असतो. ग्राहकाकडून घेतलेला GST आणि त्यानं वस्तू विकत घेताना भरलेला GST या दोघांची वजाबाकी केली जाते. अँड पेज द रिमेनिंग टॅक्स. आणि त्यातनं जे काय वजा होऊन राहील तो काय करत असतो? टॅक्स म्हणून सरकारला. दिस डिडक्शन ऑफ इनपुट टॅक्स इज कॉल्ड इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि ह्या डिडक्शनला, ह्या वजाबाकीला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. म्हणजे GST जो द्यावा लागतोय व्यापाऱ्याला तो कसा काढला जाईल? तर आउटपुट टॅक्स जो ग्राहकांना भरलेला GST आहे त्यातून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचं. इन शॉर्ट, while paying taxes to the government, each trader in the trading chain subtract the tax paid at the time of purchase. गव्हर्नमेंटला जो टॅक्स भरला जातो प्रत्येक व्यापाराकडून म्हणजे ट्रेडिंग त्या साखळीमध्ये, तो काय करतो? सबट्रॅक्ट करतोय. काय? टॅक्स पेड ॲट द टाईम ऑफ परचेस. त्यानं खरेदी करताना जो टॅक्स भरलेला आहे तो टॅक्स तो काय करत असतो? वजा करत असतो. किंवा द टॅक्स कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल. म्हणजे त्याला जेव्हा एखादी वस्तू विकायची असते, विकताना जो ग्राहकाकडून तो GST घेतो त्यातून त्यानं परचेस करताना भरलेला GST वजा करायचा. अँड पेज द रिमेनिंग टॅक्स. आणि मग राहिलेला टॅक्स त्यानं गव्हर्नमेंटला भरायचा. तर अशा पद्धतीनं आपल्याला याच्यावर आधारित काही उदाहरणं 4.2 मध्ये सोडवायची आहेत.